यानंतर शाहिस्तेखानाचा बंदोबस्त केला. आता शाहिस्तेखानाची बोटं कापली, पूर्ण मानहानी झाली. हे फक्त शाहिस्तेखानाची मानहानी झाली नव्हती, हा चक्क दिल्लीचा बादशाह जो फक्त भारतावर नाही जगावर राज्य करतोय, भारतापेक्षा सुद्धा त्याचं राज्य मोठं होतं, त्या बादशाचा अपमान, त्याच्या माणसाची बोटं महाराजांनी छापलेली. आणि महाराज म्हणजे त्यांच्यासाठी कोण? अरे एवढूशा एका छोटासा राज्याचा माणूस आमच्या शाहिस्तेखानाची, आमच्या मामाची बोटं छापतोय. औरंगजेब अजून खवळला. दरबारात वजन असलेला दुसऱ्या माणसाला शोधणं चालू झालं. दुसरा वजनदार माणूस होता राजा जयसिंग. राजा जयसिंग वरून तुम्हाला कळलं असेल, हिंदू धर्माचा माणूस. एका हिंदू धर्माच्या माणसाला दुसऱ्या हिंदू धर्माच्या माणसाविरुद्ध लढवण्यासाठी पाठवण्यात आलं. पण औरंगजेब खूप संशयखोर होता. हिंदू धर्माच्याच माणसाला दुसऱ्या हिंदू सोबत भिडवत असताना त्याला वाटलं यांच्या दोघांचं काहीतरी काळं भलं होईल, म्हणून सोबत एक दिलर खान नावाचा मुस्लिम व्यक्ती सोबत पाठवून दिला. आणि नंतर काय झालं, जयसिंग आपल्या समोर आला आणि त्यानं सुद्धा तेच केलं जे महाराजांना अपेक्षित नव्हतं. महाराज दुसऱ्या कुठल्या गोष्टीला घाबरत नव्हते हो, पण आपली रयत जर या येणाऱ्या सैन्यासमोर भरडली जात असेल, त्यांची कत्तल केली जात असेल ना, तर ते महाराजांना आवडत नव्हतं. आणि मग जयसिंगाला त्यानं तेच केलं, किल्ल्यांना घेरा टाकला, त्याची फौज वेगवेगळ्या भागात पाठवून तिथल्या जनतेच्या कत्तली चालू केल्या. महाराजांना हे सहन होईना, म्हणून महाराजांनी त्याच्याकडे तह करायचं म्हणून मान्य केलं आणि तह करण्यासाठी ते जायला तयार झाले. हा प्रसंग आपल्याला काय शिकवतोय माहिती का? बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्या आयुष्यात रोजच्या घडणाऱ्या घटनांमध्ये आपण आपला आडमुठ्ठेपणा दाखवतो. मीच मोडेन पण वाकणार नाही. आमच्या तरुण पोरांमध्ये हे वाक्य खूप डोक्यात घुसलेले, मोडेन पण वाकणार नाही. असं करून जमणार नाही मित्रांनो. वेळ पडली तर तुम्हाला कधीतरी 2 पावलं मागं यावं लागणार आहे, झुकावं लागणार आहे. आणि आयुष्यात पुढे अजून भरपूर काही करायचंय ना, टिकायचंय ना, तर थोडंसं झुकावं लागणार आहे. महाराजांचा कुणी जर असं झुकायला तयार नसेल तर त्याला आपण पुरंदरचा तह सांगायला हवा. महाराज सुद्धा, महाराजांनी इथं नमतं घेतलं होतं, 2 पावलं महाराज मागे आले होते, कारण महाराजांना आपल्या जनतेची, आपल्या रयतेची काळजी होती. अरे मोडले तर तुम्ही संपले ना, तुम्ही टिकणारच नाही तर पुढे काय करणार आहे? शिर सलामत तो पगडी 50, शिर छाटलं गेलं तर पगडीचं काय करता? म्हणून महाराज झुकले. पुरंदरचा तह महाराजांनी मान्य केला. महाराजांनी आपल्याकडे असलेल्या संपत्तीपैकी जवळपास 80% संपत्ती मुघलांना द्यायचं ठरवलं होतं. 80% संपत्ती म्हणजे समजतंय का? आजच्या घडीला विचार करा तुम्ही, एवढ्या वयाचं होईपर्यंत आपल्या फॅमिलीनं जेवढी संपत्ती कमवलेली त्याच्यातला 80% भाग तुम्हाला काहीतरी कारणासाठी कुठेतरी खर्च करावा लागतोय, कुणाला तरी द्यावा लागतोय. काय उरलंय आपल्याकडे? 20% म्हणजे काय? माझ्याकडे 100 रुपये होते, त्यातलं सगळं संपल्यानंतर 20 रुपये उरले. ते 20 रुपये म्हणजे वर्षभरांची आतापर्यंतची कमाई गेली. तुटून पडतो आपण, हलून जातो. आयुष्य संपलं की काय इथपर्यंत होतो, आत्महत्या करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त होतो. पण महाराजांनी यातली कुठलीच गोष्ट केली नाही. आज आपण बरीच उदाहरणं पाहतो. शाळेतले विद्यार्थी 10वी 12वीला थोडेसे टक्के कमी पडतात, गेले लटकून. वकिलाला एखाद्या केसचं टेन्शन असतं, काहीतरी इकडं तिकडं झालं, गेले लटकून. अहो, घरातल्या नवरा बायकोची सुद्धा भांडणं होतात आणि काही काही ठिकाणी तिथं सुद्धा घे लटकून हा प्रकार घडून जातो. पण महाराजांनी या गोष्टीचं टेन्शन घेतलं नाही. ही गोष्ट सुद्धा महाराजांनी हँडल केली. ती कशी आपण बघूया. महाराज तह करण्यासाठी जयसिंगाकडे गेले. त्याला आधी सुरुवातीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, बाई तुम्ही हिंदू, आम्ही हिंदू, दोघं मिळून एक होऊयात. औरंगजेब आपल्या जनतेवर अन्याय करतो, मोगलशाही अन्याय करते, आपण दोघं मिळून एक होऊयात, त्या औरंगजेबाला संपवूयात. काय म्हणता? अशी विनवणी केली. मी लीड पण करत नाही, म्हणजे मला नेता पण व्हायचं नाहीये. जयसिंग राजे ऐका, तुम्हीच लीडर व्हा, तुम्हीच हा लढा. मी फक्त आपल्या महाराष्ट्राच्या साईडचं बघतो. पंतप्रधान तुम्हीच व्हा, मी फक्त इकडची आमदारकी सांभाळतो. एखाद्याला स्वतःची गोष्ट साध्य करायची असते तर आपण तिथे आपला मीपणा सोडत नाही. मीच अध्यक्ष, मीच तो, मीच हा. आपल्याला कमीपणा घ्यायचा नसतो, पण उद्देश महत्वाचा होता, रयत महत्वाची होती, स्वराज्य महत्वाचं होतं. तिथं महाराज जयसिंगाला म्हणताय तुम्हीच लीड करा, तुम्हीच राजा व्हा, मी इकडचा भाग सांभाळतो, पण स्वराज्य उभा करूया, मोगलांना संपवू. हे टार्गेट जेव्हा महत्वाचं असतं ना, त्याच वेळी माणूस असं बोलू शकतो. इथं असं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आमच्या मित्रांनी केलेलं आहे. इथे यांनी हा वाद केला असता तर मीच अध्यक्ष, तुझं अध्यक्ष, याच्याच भांडणात लटकले असतं तर असं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन झालं असतं का? नाही. हे खरे महाराजांचे मावळे शोधतात आणि या विचारांची आपल्याला आज गरज आहे. आणि तह झाला. महाराज आग्र्याला गेले. आग्र्यात सुद्धा महाराजांना कैदेत ठेवण्यात आलं, पण तिथून महाराज कसे बसे सुटले आणि स्वराज्यात आले. पण एकाएक इकडे आल्यानंतर इकडच्या राज्याची थोडीशी इकडचा पसारा
थोडासा पांगलेला होता. एकाएकी आल्यानंतर महाराज लढण्यासाठी तयार होते का? नाही. महाराज 3 वर्ष शांत होते. 3 वर्ष शांत असणं आजच्या काळात तुमच्या आमच्या हिशोबाने विचार करा बरं. एखादा विद्यार्थी डिग्री वगैरे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची पोरं तयारी करतात. खेड्यागावातून पोरं आपल्या शहराच्या भागात आलेले असतात, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. हा संघर्षाचा काळ असतो. महाराज सुद्धा या वेळेमध्ये शांत होते. कुठली लढाई नव्हती, काहीच नव्हतं, सगळं शांत होतं. जनतेला वाटायला लागलं होतं महाराज आता मोगलांचे मांडलिक होतात की काय, स्वराज्याचा जो थाट मांडला होता तो आता संपून जातो की काय, असं महाराजांना वाटायला लागलं होतं. हीच वेळ आपल्याला सुद्धा येते जेव्हा तुम्ही समजा कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, एखादा उद्योग उभारताय आणि वातावरण शांत असतं. त्यावेळी समजा आता विद्यार्थी इकडे कुणीतरी आलेले आहेत, त्यावेळी त्यांच्या गावाकडे त्यांच्या वडिलांसमोरची चर्चा होऊ शकते. बाजूचा एखाद्या येऊन तुमच्या वडिलांना म्हणू शकतो, काय करतोय तुमचा वर्ग? त्यावेळी तुमच्या बापाला सांगावं लागेल, काही नाही, स्पर्धा परीक्षेची तयारी चालू आहे. तेव्हा हळूच तो माणूस टुमणार येऊ शकतो, काय स्पर्धा परीक्षेचं काही खरं राहिलं दिसत नाही, काय इंजिनिअरिंग करताय काय? हे बाजूचं होतं आमच्या, त्याने इंजिनिअरिंग केली, काय खरं नाही, असं फिरायलंय गावात. असे टोमणे तुम्हाला ऐकावे लागतील. हा शांततेचा काळ असेल. या काळात तुम्ही काय करताय हे फक्त तुम्हालाच माहिती आहे. हा शांततेचा काळ म्हणजे तुमच्या प्रिपरेशनचा काळ असतो, तुमची तयारी करण्याचा काळ असतो. जग तुम्हाला यावेळी टिंगल टावळी करणार आहे, भरपूर काही बोलणार आहे, पण ते तुम्हाला ऐकून घ्यायचंय. आणि ज्यावेळी तुम्ही ध्येय साध्य करणार असाल ना, त्यावेळी ते लोकांच्या तोंडासमोर उत्तर ठरेल. त्यासाठी तुम्ही तयारी करत राहायचंय. या टोमण्यांना लक्ष द्यायचं नाही. महाराजांनी तेच केलं. 3 वर्ष महाराज शांत बसले. या वेळेत काय चालू होतं? सैन्याचा फौजफाटा वाढवणं चालू होतं, सैन्याला ट्रेनिंग देणं चालू होतं. जे जे स्वराज्यामध्ये गड किल्ले आहे त्या गड किल्ल्यांवरती शिबंदी वाढवणं चालू होतं. शिबंदी म्हणजे काय? किल्ल्यांवरती अन्नधान्याचा साठा वाढवणं चालू होतं. एखाद्या वेळी शत्रू आला आणि वरती खायला प्यायला भरपूर असेल ना, ते वरती लोक बाण वगैरे मारून लढून किती वेळ किल्ला लढवू शकतात, फक्त खायला प्यायला किल्ल्यावरती व्यवस्थित पाहिजे. या सगळ्या पद्धतीचं महाराजांनी रेडी करून ठेवलं. आणि 3 वर्षांचा काळ उलटल्यानंतर महाराज फक्त वाट पाहत होते. एकदा औरंगजेब कशा आता चुगली करतोय, काहीतरी चूक करते, एकदा का तो सापडला की मग महाराज भिडणार होते. आता खंबीर तयारी झालेली होती. आता फक्त वाट पाहत होतो काय एकदा चुगली करतोय. आणि झालं तसंच. औरंगजेबाने एक चुगली केलीच. आणि जशी चुगली झाली तशी महाराजांनी मग लढायला सुरुवात केली. कोंढाणा घेतला आणि पुढच्या 8च वर्षामध्ये महाराजांनी जवळपास 300 पेक्षा जास्त किल्ले स्वराज्यात मिळवून दाखवले. आणि हेच जगासाठी उत्तर ठरलं. हेच उत्तर तुम्ही लोकांना देऊ शकता जेव्हा तुमचा काळ येणार असेल. हे आपल्याला या प्रसंगातून शिकायचं आहे. आणि हे सर्व करत असताना महाराजांचे मावळे त्यांना खूप साथ देत होते. मरणाला सुद्धा लोक मागे पुढे पाहत नव्हते. मरणासाठी स्पर्धा चालू होत्या. आज एखाद्या नेत्यासाठी कोणाला मरा म्हटलं तर कोणी मरायला तयार होणार आहे का? जे जे आपल्या नेत्यासाठी मरायला तयार होणार आहे, कृपया त्यांनी हात वर करा बरं. मी आयोजकांना इथे भारी बक्षीस द्यायला लावतो. आपल्या नेत्यासाठी मरायला कोण कोण तयार आहे? हात वर करा. त्या दिदीने हात वर केला होता. तुझा नेता कोणत्या पक्षाचा आहे दिदी? तो भैयाने हात वर केला. हे आज कोणीच करू शकत नाही. तो काळ लक्षात घ्या. महाराजांसाठी लोक मरण्यासाठी स्पर्धा करत होते. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हा मंत्र लोक जपत होते. महाराज पन्हाळ्याच्या कैदेमध्ये कैद झालेले. सिद्धी जोहरने सगळा किल्ला त्याच्या सैन्याने घेरलेला आहे. महाराज मध्ये अडकलेले, बाहेर जाता येत नाहीये. थोड्या दिवसात मग आपला वरचा खाण्यापिण्याचा साठा संपणार आहे आणि शत्रू आपल्याला पकडणार आहे. मग आपल्याला खाली यावंच लागणार आहे. अशा परिस्थितीत महाराजांनी काय केलं? एका रात्री त्या सिद्धी जोहरला सांगितलं, भाऊ आम्ही हारलोय, आम्ही खाली येतोय, आम्हाला पकडून घे, काय करायचं करून घे. दिवसा असं पत्र एका माणसाला पाठवलं, खाली झाडलं, तो माणूस गेला, असा निरोप घेऊन आला. हा निरोप पोहोचल्यानंतर सिद्धी जोहरचं सैन्य थंड झालं. काय आता बोलून झालेलं आहे, संध्याकाळी येणार आहेत महाराज, काय टेन्शन नाही, खाऊन पिऊन मस्त आरामात पडा. सगळं त्यांचं नाच गाणं चालू झालं. छोट्या मोठ्या त्या पद्धतीच्या तेव्हाच्या काय बाटल्या असतील त्या सगळ्या मोकळ्या करून झाल्या आणि मस्त सुतारसारखे पडले. आणि असं वातावरण जेव्हा महाराजांनी बनवलं तेव्हा रात्रीच महाराज आपल्या काही सैन्याला घेऊन गुपचूप जोर वाटेल त्या किल्ल्याच्या खाली निघून गेले. महाराज पसार झाले आणि हे सगळे यांच्या धुंदीत होते. करार झालेला आहे, महाराज बोललेले मी हारलोय, मी आता खाली येतोय, पण महाराज काही दिसेना. थोड्या वेळानंतर
अचानक काही सैन्याला अंदाज लागला, कुजबूज चालू झाली, तिकडं कोणीतरी जातंय पळतंय, कळालं अरे महाराज किल्ल्यावरती नाहीये, महाराज सुटले, त्यांच्या सैन्यासोबत ते निघून गेले. आणि मग नंतर सिद्धीजवळच्या सैन्याला जाग आली आणि त्यांचा पिच्छा पुरवायला चालू झालं. पिच्छा करत असताना शत्रू सैन्य जवळ जवळ यायला लागलं. काही वेळेसाठी असं वाटायला लागलं आता महाराजांना पकडून घेतील की काय. महाराजांनी एक युक्ती केली, कारण यावेळी काहीतरी करणं गरजेचं होतं, नाहीतर महाराज हाती लागले असते. युक्ती काय केली, महाराजांकडे महाराजांसारखा हुबेहूब दिसणारा शिवाजी काशीद नावाचे एक महाराजांचे शिलेदार होते, हुबेहूब महाराजांसारखे दिसायचे. मग त्यावेळी काय झालं, महाराजांनी शिवाजी काशीद यांना सांगितलं तुम्ही शिवाजी महाराज म्हणून या पालखीत बसा आणि दुसऱ्या मार्गाने चला. शिवाजी काशीद एका शब्दावर तयार झाले. शिवाजी काशीद एका शब्दावर तयार झाले. महाराजांच्या पालखीत बसले. महाराज दुसऱ्या वाटेने घोडखिंडीच्या वाटेने पुढे त्यांचं सैन्य घेऊन गेले. शिवाजी काशीदांनी त्यांच्यासोबत काही सैन्य दिलं आणि हे दुसऱ्या मार्गाने गेले. त्या लोकांना काय दिसलं, इकडे पालखीवाले लोक जात आहेत का, नाही पालखी कुठे आहे, पालखी तर या साईडला जाते, म्हणजे महाराज कुठे असणार आहे, पालखीच्या साईडने असणार आहे. चला तिकडे पिच्छा पुरवायला चालू झाला. पालखीच्या मागे जोरात पळत पळत गेले, पालखी पकडली आणि नंतर त्याच्यातून शिवाजी महाराज बाहेर आले. शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं, साईडला आणण्यात आलं आणि नंतर त्यांना 4 गोष्टी विचारणं चालू झालं. पळत होते का तुम्ही, आता कसे पकडले. आणि नंतर त्यांना सिद्धीजवळकडे नेण्यात येणार होतं, पण नेमकं घडलं काय माहिती का, प्लॅन सक्सेसही झाला असता, त्यांनी महाराजांचा पिच्छा सुद्धा सोडला असता. पण अफजल खान प्रसंगाच्या वेळी अफजल खानाच्या आधी भेट घेऊन त्याचा गेम केलेला ना, त्यावेळी त्याचं पोरग सोबत होतं फाजल खान नावाचं. त्या फाजल खानाने महाराजांना पाहिलं होतं. फाजल खान त्यावेळी त्यांच्या सोबत होता. फाजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं, ते भावचळलं, थोडा वेळ पाहून म्हणायला लागलं अरे हे शिवाजी महाराज नाहीयेत, आपल्यासोबत दगा झालाय, शिवाजी महाराज दुसऱ्याच मार्गाने निघून गेलेत. अरे 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 अरे, प्रचंड पश्चात्ताप झाला. आणि मग नंतर त्या शिवाजी काशीद यांची खरा नारळाला ओटी भरण्यात आली असेल, की पूजा करण्यात आली असेल, की त्यांना मान सन्मान देण्यात आले असेल, काय करण्यात आलं असेल, काय केलं असेल. झोपले नाही सगळे, माझ्या समोरचे सगळे जागे, काय केलं असेल, त्यांना मानाने वागवलं असेल. शिवाजी काशीद यांना स्पष्टपणे माहिती होतं महाराज बनून आपल्याला दुसऱ्या वाटेनं पळायचंय आणि सापडल्यानंतर आपल्याला मारलंच जाणार आहे. मरण समोर होतं. मरण समोर असताना सुद्धा हा माणूस छत्रपती शिवाजी महाराज बनायला तयार झाला. त्याचं भाग्य फक्त एवढंच होतं की 1 दिवसासाठी मला छत्रपती शिवाजी महाराज बनता येणार आहे आणि माझं आयुष्य कृतार्थ होणार आहे. एवढ्यासाठी त्या माणसानं मरण ओढवलं. कारण काय होतं, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. त्यानंतर सैन्याला कळालं, पुन्हा पाठलाग सुरू झाला. पुढे घोडखिंड आली. खिंड म्हणजे काय आमच्या तरुण पोरांना माहिती, पण काही जणांना माहित नसेल म्हणून थोडं स्पष्ट करतोय. अशा डोंगरांची एक दरी असते, तिथं थोडीशी कमी जागा असते, तिथून मोजकेच काही माणसं पलीकडच्या रोडवर जाऊ शकतील, याला खिंड म्हणतात. अशा खिंडीत आपल्याला शत्रूला गाठता येऊ शकत होतं. महाराज बाजीप्रभू देशपांडे बांधव सेनेसोबत पुढे जात होते. पुढे जात असताना बाजीप्रभू देशपांडे यांना सांगितलं महाराज सैन्य पुन्हा जवळ यायला लागलेले, शत्रू कमी कालावधीत आपल्याला पुन्हा पकडून घेणार आहे, त्यामुळे कृपया ऐका, तुम्ही थोडासा फौज फाटा घ्या आणि तुम्ही पुढे निघून जा. मी या खिंडीमध्ये शत्रूला अडवतो, इथं मोकळी जागा नाहीये, त्यांना पुढे जाता येणार नाही, मी इथं अडवतो, तुम्ही जा. नको बाजीप्रभू, तुम्ही आमच्या सोबत चला, इथं थांबलं तर मृत्यूला सामोरं जावं लागेल. नाही नाही महाराज, तुम्ही पुढे जा, मी शत्रूला इथं थांबवतो. फक्त 300 मावळ्यांनिशी बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीत थांबले आणि फक्त महाराजांना सांगितलं जेव्हा विशाळगडावर पोहोचाल ना तेव्हा फक्त एक मिस कॉल द्या. मिस कॉल कसा, गडावरती पोहोचल्यानंतर तिथे एक तोफांची बत्ती द्या, आग लावा. आम्हाला एकूण तोफांच्या बत्तीचा आवाज आला की मी समजून जाईल महाराज पोहोचले. महाराज निघून गेले. खानाचं सैन्य आलं. 300 लोक, समोरून येणारी फौज हजारोंची होती, हजारोंची. 300 माणसं समोर नवीन येणारे एका एका माणसाला मारायचे. इकडे 300 माणसांची तीच फळी होती, पण समोरून येणारी फळी कापला, दुसरा ताज्या दमाचा यायचा, कापला की दुसऱ्या ताज्या दमाचा यायचा. किती माणसं मारू शकतील. चालून बोलून एक लिमिट असणार होती, हे थकणार होते. शेवटी तेच घडलं. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचं सैन्य बऱ्यापैकी पडायला लागलं. शेवटच्या क्षणात बाजीप्रभूंना सुद्धा अंगावरती खूप सारे वार झाले होते. मरणाच्या शेवटच्या टप्प्यात कुठेतरी श्वास गुदमारला होता. शेवटच्या एक क्षणासाठी कुठेतरी श्वास अडकला होता. तो क्षण कोणता होता, तोफेच्या बत्तीचा आवाज.
तोफेच्या बत्तीचा आवाज येईल तेव्हाच मी जीव सोडेल. आणि तोफेच्या बत्तीचा विशाळ गडावरून आवाज आला आणि रक्तबंबाळ झालेल्या बाजीप्रभूंनी प्राण सोडला. या माणसाला सुद्धा माहित नव्हतं का हो आपल्याला मरावं लागणार आहे. तुम्ही 300 माणसं घेऊन इथं थांबलेले, समोर हजारोंनी लोक येणार आहेत. इथंही तुम्हाला मरायचं हे निश्चित होतं, पण पुन्हा तोच विषय, लाख मेलं तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. हे का केलं या लोकांनी? कारण राजांचं प्रेम तेवढं होतं. अशा महाराजांसाठी जीव घेणारे, असे जीव देणारे कितीतरी प्रसंग मला इथं सांगता येतील, पण वेळेअभावी मी सगळे प्रसंग इथं सांगू शकत नाही. इथं मरणासाठी स्पर्धा चालू झाल्या होत्या, कारण महाराजांचा सुद्धा आपल्या रयतेमध्ये तेवढाच जीव होता. जीव देणारा तुम्हाला भेटला ना तर तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार होता. पण आज आम्हाला तसे नेते उरलेत का हो? नाही. मग आपण त्यांच्यासाठी आज जीव देणार आहोत का? नाही. जैसा लेना वैसा देना. त्याच्यामुळे आज ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार नाही. उलट आज उलटच घडतंय. एखाद्या आमच्या नेत्यासाठी आम्ही आमच्या एखाद्या विरुद्ध पक्षातल्या मित्रांसोबत भांडत असतो. आमच्या नेत्याला, आमच्या पक्षाला तो असं कसं काय बोलला, हे भांडण नेमकं चालूच झालेलं असतं की नेमकं स्टेटसवर दिसतंय तुमचा नेता ह्या पक्षातून त्या पक्षात गेला, हे पडलं तोंडावर. काय बोलू आता? तिथं नेतेच 2-2 मिनिटाला पक्ष बदलायला लागले तर कार्यकर्ते कसे निष्ठा ठेवतील? त्याच्यामुळे आज नेता निष्ठा दाखवत नाहीये तर कार्यकर्ते निष्ठा दाखवू शकत नाहीये.